त्या निखाऱ्यावरून चालत होती मला कळलंच नाही. आणि मी तुझ्या नजरेला नजर नाही देऊ शकत. जमल्यास माफ कर मला. हो काय करताय तुम्ही? तुम्ही का हात जोडता? भासू नका करू. हो, तुमचं काय चुकलं? खूप त्रास होतो रे बाबा. खूप सहन केलं. तुम्ही मोठे आहात. तुम्ही कायम माझे आधार बनलात. तुम्ही सांगा बाबा, काय करू मी? काय चुकलं माझं? मी सगळ्यांना आपलंसं मानलं, सगळ्यांचं मन राखायचा प्रयत्न केला, सगळ्यांना मान सन्मान दिला. हे चुकलं का? लग्नानंतर जर एखादी मुलगी दुसऱ्या घरी जाते आणि तिला तिच्या वाटतं आनंद सुद्धा मिळत नसेल तर मला असं वाटतं की कुठल्याच मुलीने लग्नच करू नये. लग्नानंतर जोडलेली नाती जर आपल्याच सुखावरती रेघोट मारत असतील तर नशिबीने खरंच येतील. हरले मी आबा, समशेल हारले. मला असं वाटलं होतं की मी माझ्या वागण्याने सगळ्यांना आपलं सगळं, सगळ्यांचं प्रेम मिळवेन मी. पण माझ्या हातची ओंजळ तर रिकामीच राहिली. हे आता ती भरेल असं वाटत नाही मला. सगळं संपलं हवा, संपलं सगळं. त्याचं नाही. शांत हो, शांत शांत. मी आहे ना, शांत. मग आता रडायचं नाही, आता रडवायचं. जोपर्यंत तुझा पाप आहे तोपर्यंत तुला काही सहन करायची गरज नाही. मला असं वाटलं होतं की एक गुढी समजूतदार मुलगी माझ्या घरात सून म्हणून आली, माझं घर बदलेल ती, माझ्या मुलाला सुधारेल ती. नाही, एखाद्याच्या हातात पारस म्हणी दिलं ना, त्याचं मोल दगड धोंड्यासारखंच करतो. हे माणसं माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचेच नाही. तरी तू प्रयत्न केलास त्यांना माणसात आणण्याचा. तू प्रयत्न केलास, पण यांनी काय केलं? यांनी तुला कायम त्रास दिला, सगळ्यांसमोर तुझ्या चुका दाखवल्या. मला माहित नव्हतं माझं हे पोर इतक्या खायच्या पातळीला घसरेल. मी गोड गैरसमजात जगत होतो की सगळं छान चालू आहे, मस्त चालू आहे. पण सगळं संपण्याच्या वाटेवरती याची जाणीवच नाही झाली मला. इंद्राकडनं मला कुठल्याही अपेक्षा नाहीत. हरलोय मी. असं का बोलताय? तुम्ही कृपा करून काही बोलूच नका. एक शब्द जरी बोललात ना, आत्ताच्या आत्ता हे घर सोडून मी निघून जाईन कायमचा. तुमच्यासारख्या खाण्याड्या माणसामध्ये राहायची इच्छा नाही माझी. आपण जे वागलो त्याची जरा तरी लाज बाळगा हो. तुम्हाला कायम आईची माया दाखवायची असते ना, प्रेम दाखवायचं असतं. पण आपला हा मुलगा आपल्याच घरामध्ये एका मुलीवरती अन्याय करतोय, तर छळतोय. आपले संस्कार चुकले, तुम्ही हर रात मान्य करा. आता एकही असं नातं उरलं नाही याच्यावर विश्वास ठेवावा. असं एकही नातं उरलं नाही त्याच्यावर हक्क गाजवावा. असं एकही नातं उरलं नाही ज्याच्याकडे खुल्या दिल्यानं व्यक्त व्हावं. माझ्या आजूबाजूची सगळीच नाती पोकळ आणि खोटी निघाली. बाबा प्लीज प्लीज असं बोलू नका. उशिरा का होईना मला माझी चूक कळली बाबा.
पण काही नाही बोलला तरच बरं होईल. मला मुलगा म्हणायची लाज वाटते मला. काय म्हणाला होतास मला मकर संक्रांतीला? तुम्हाला तुमच्या दोघांचं नातं फुलवायचंय, पुढे घेऊन जायचं आहे. तुझा अभिमान वाटला होता रे मला, पण तू मला फसवत होतास. अरे जो मुलगा स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या बापाला फसवतो त्याच्यावर मी काडी मात्रही विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून मी आज एक निर्णय घेतलाय आणि तो सगळ्यांना मान्य करावाच लागेल. आता या क्षणापासून मी तुझ्याकडून माझ्या कंपनीचं महाडिक इंडस्ट्रीजचं MD पद काढून घेतोय. तुला माझ्या कंपनीतच नाही, या जगात त्यातही जागा नाहीये. त्यामुळे या क्षणी घर सोडून निघून जा. चालता हो, चालता हो. आणि तू काळजी करू नकोस, कंपनीचं काय होईल मी आहे अजून. मी विक्रांत करेन. माझ्या सुपरविजन खाली आम्ही दोघेही उत्तम कंपनी सांभाळू. झालं ना तुझ्या मनासारखं औतसे. तुला माझ्या मुलाला MDच्या पदावरून काढून टाकायचं होतं ना, त्याच्यातून फॅक्टरीच काढून घ्यायची होती ना तुला. आता खुश असशील ना तू. एक शब्दही बोल नकोस हा, नाहीतर. आई प्लीज. नाही आई, राणीला काही बोलू नकोस. तिची काही चूक नाही आहे याच्यात. आबांचं म्हणणं बरोबर आहे. पाप माझ्या हातून झाले. कदाचित आज त्यामुळेच बुवा गायब झालेत. तू गप्प बस, मला बोलू दे. अहो, तुमचा हा निर्णय मला अजिबात मान्य नाहीये. मी तुम्हाला विचारलं नाहीये. मी तरी माझं मत मांडणार आणि माझ्या लेकाला मी या घरात तो कुठेही जाऊ देणार नाही. या घरातून जर कोणी जाणारच असेल ना, तर ती ही राणी जाईल. हो बरोबर आहे, मला मालकी यांचं म्हणणं पटतंय. शांत हो, बाद झालं. आणि उर्मिला, तू आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करू नकोस. शांत हो. बहिणी, तुम्ही आता मध्ये पडू नका. आता आग नाही, वणवा पेटू दे, पण मी वाटेल ते ऐकून घेणार नाही. या पोरीमुळे माझ्या घराची वाट लागली, त्यामुळे तीच या घरातून बाहेर जाईल. राणी कुठेही जाणार नाही. ती जरी या घरची सून असली तरी मला मुलीसारखी आहे. माझी ही मुलगी या बापाच्या नकळत तिने खूप सोसलंय. आता मी तिच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. तुम्हाला तुमच्या पोटच्या पोरापेक्षा ही जवळची वाटते. हो, कारण तुमच्या या पोटच्या पोरानं माझी मान कायम झुकवली आहे. पण राणीनं माझी मान कशी उंचावेल याचा प्रयत्न केलाय. तिने आपल्या घरासाठी, इंद्रासाठी जे काही केलं ना, त्याची परतफेड या जन्मात नाही होऊ शकत. अहो, या घरानेच उलट तिच्यासाठी खूप काही केलंय. तुमच्यासारख्या कृतज्ञ माणसांना केलेले उपकार दुसऱ्यावर लादता येतात, पण मला ते जमणार नाही. म्हणून शेवटचं सांगतोय, मला इंद्रा या घरात दिसता कामा नये.
अहो पण बस तर तेव्हाच त्याने घरात यावं जेव्हा तू बुवांना शोधून आणेल. असेल त्याच्यात धमक त्याने करून दाखवावं. चल निघ. अहो मालती मी काय करतो ते बघायचं. चल निघ. चालता हो इथून. जोपर्यंत तू बोवांना शोधून आणत नाहीस तोपर्यंत या घरात पाऊल ठेवलं असतं. खबरदार, माझ्या इतका वाईट कोणी नसेल. इंद्रा, ए हुकुमाची राणी, त्यामुळे माझ्या इंद्राला आज घरातनं बाहेर जावं लागलंय. आता मी काहीही झालं तरी तुलाही या घरात राहू देणार नाही. मालती तुम्ही तुमच्या नजरेत तर मी तशी वाईटच आहे. तर तुम्ही आता मला अडवून दाखवाच. ही पण बघते ही या घरात कशी राहते आणि हिला या घरात कशी जागा मिळते. इंद्रा थांब ना. इंद्रा ऐक ना माझं. इंद्रा थांब म्हंटल ना. नाही प्लीज जाऊ दे मला. अरे काय झालंय काय तुला? का असा वेडेपणा करतोयस रे? त्या दळिद्री कार्टीसाठी तू का घर सोडून चाललायस? अरे खरं तर तिने घराबाहेर जायला हवं ना. आई मी त्रास दिलाय तिला. मी विश्वासघात केलाय ग तिचा. आणि माझ्या चुकांची शिक्षा मलाच भोगावी लागली. इंद्रा अरे पण जाशील कुठे? काय विचारते मी? कुठे जाशील, कुठे राहशील, काय करशील? हे बघ ऐक माझं, झालं गेलं सगळं विसरून जा. मी बोलते ना यांच्याशी. हा तू थांब नाही ना. मी वाटेल तिथे जाईन, मिळेल ते खाईन, पण मी आता मागे फिरून बघणार नाही. म्हणजे तुझ्या लेखी तुझ्या आईच्या शब्दाला काहीच किंमत नाहीये का? आई असं काही नाहीये का गैरसमज करून घेतेस? खरं तर कोणी माझी व्हॅल्यू करावी इतका ऐपतीचा मी राहिलोच नाहीये. सो प्लीज मला नको इमोशनल ब्लॅकमेल करू. जाऊ दे मला. ठीक आहे, तू इतक्या हट्टाला पेटला असशील ना तर आता माझं एक हट्ट आहे. तू माझ्या माहेरी जाऊन राहा. हा तिकडे जाऊन आराम कर. बरं ठीक आहे, तिथे नसेल जायचं तर दुसरीकडे कुठेतरी जा. अहो तर बाहेर गावी फिरायला जा. एकदा यांचा राग शांत झाला ना की पुन्हा घरी आहे बाबा परत. आणि तिथेही नसेल ना जायचं तर एखाद्या तुझ्या मित्राकडे जा. हे बघ इंद्रा, तुझं मन म्हणेल ना तिथे जा. इंद्रा तुला त्रास होईल अशा कुठल्याही ठिकाणी जाऊ नकोस. आई झालं तुझं. प्लीज आता मी काय बोलतोय ते नीट ऐक. माझं ठरलंय, मी आता वस्तीत राहणार आहे. हो. आई मला बुवांना शोधायचंय. काहीही करून मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंय आणि त्यासाठी मला वस्तीत राहावंच लागेल. नाही अजिबात नाही. तू त्या घाणेरड्या वस्तीत जाऊन राहिलेलं मला अजिबात आवडणार नाही इंद्रा. अरे स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात तुझ्या तब्येतीची हेळसांड झालेली मला चालणार नाही. इंद्रा त्या उकिरड्यावर किडे जगतात रे. ती आपली जागा नाही. तू त्या भिकारड्या लोकांचा विचार करण्यापेक्षा ना जरा स्वतःचा विचार कर. आपला विचार कर. आपल्या नावाचा, आपल्या इब्रतीचा विचार कर. आई दुसऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना, दुसऱ्यांना फसवणाऱ्या, स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांना गुलाम बनवणाऱ्यांना काय इज्जत असते का? झिरो. इंद्रा आणि माझ्या स्वतःच्या नजरेत सुद्धा माझी तेवढीच इज्जत राहिली आहे. आणि आई प्लीज प्लीज तू माझ्या वाटेत येऊ नकोस. मला माझ्यावर लागलेले डाग पुसायचे. प्रश्न फक्त राणीचा नाहीये. आबांच्याही नजरेत मला स्वतःला सिद्ध करायचंय. खूप विश्वास ठेवला होता त्यांनी माझ्या, आणि मी काय केलं? मी मोडला त्यांचा विश्वास.
मी फार चुकीचं वागलोय, फार चुकीचं वागलोय. मी आबांच्या नजरेतून पुरता उतरलोय आज. आता जोपर्यंत आबांच्या मनात सन्मानाने मी माझी जागा निर्माण करत नाही ना, जोपर्यंत मी त्यांचा विश्वास जिंकत नाही ना, तोपर्यंत मी मागे फिरून बघणार नाही आहे. आणि माझा हा डिसिजन फायनल आहे. इंद्रा 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 असं नको करू. हे बघ, आबांना काय समजावायचं ना ते मी समजवते, मग तर झालं. तू नको रे असं वागूस, तू कुठेही जाऊ नकोस, ऐक ना माझं. आई, आई ही माझी लढाई आहे आणि ती मला स्वतःलाच लढावी लागणार आहे. अरे पण ह्या सगळ्यात तुम्ही माझ्या मनाचा का नाही विचार करत आहात? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही रे? तुम्ही फक्त स्वतःचाच विचार कसे करू शकता रे? इंद्रा, इंद्रा, तुला वाटतंय ना तितकं सोपं नाहीये. अरे का स्वतःच्या हाताने वनवास ओढवून घेतोयस? काही वनवास तर रामाला सुद्धा नव्हता चुकला का. फरक फक्त एवढाच की त्यांनी त्यांच्या माणसांसाठी वनवास भोगला होता आणि मी माझ्या चुकांसाठी भोगणार. इंद्रा, तुला माझी शपथ. आई बस. इथून पुढे तू एक शब्दही बोलणार नाहीयेस आणि मला हे शपथ वगैरे नको घालूस प्लीज. माझं ठरलंय, मला जायचंय. आणि तू माझी काळजी नको करूस. माझी काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे. प्लीज मला जाऊ दे. इंद्रा, तुझ्या पाया पडते बाबा मी आता. मी हात जोडतो तुझ्या. प्लीज प्लीज मला जाऊ दे आई. नको अडवूस प्लीज. इंद्रा, इंद्रा नको ना रे. इंद्रा ऐक ना माझं, थांब ना. आई तू माझं आई प्लीज. मी बोलते यांच्याशी. काही होणार नाही आई बोलून. आता मला जायचंय, मला जाऊ दे प्लीज. इंदिरा, तुला तुझ्याच घरातून बाहेर जायला लावणारी ती राणी आहे. हे सगळं तिच्यामुळे घडतंय. मी आता तिला सोडणार नाही. लवकरच मी तिला या घरात हाकलून लावणार आहे. बाबा, मी या घरातून जायला, तुम्ही इंद्रजित सरांना मी त्याला घरावर काढत तेच योग्य आहे. तो तुझा, माझा, या घरातल्या प्रत्येकाचा गुन्हेगार आहे. तू नको मनाला लावून घेऊस. पण बाबा, आता एवढं सगळं झाल्यानंतर मी कुठल्या तोंडाने घरात राहू? तू काय चुकीची नाही वागलीस. जो चुकीचं वागला ना त्याला लाज वाटायला हवी. हे तुझं घर आहे. मी हे घर सोडून तुला कुठेही जाऊ देणार नाही. बाबा प्लीज मला जाऊ द्या. हे लग्न जर लग्नच नाहीये तर मी इथे राहून तरी काय करू? नाही राणी, इथेच थांबायचंस. आणि यापुढे राणीचा कोणी अपमान केला, तिला कोणी काही बोललं तर गाठ माझ्याशी आहे. जोपर्यंत तुझा हा बाप जिवंत आहे, काळजी करायचं कारण नाही. या लेकीची साथ मी कधीही सोडणार नाही. मी बघतो ना तुला कोण त्रास देतंय, कोण वेडवाकडं बोलतंय. यापुढे मला इंद्रा हा विषय घरात नको आहे. त्याचं नावही ऐकायला येतं कामा नये. रात्र खूप झाली, सगळ्यांनी जाऊन झोपा जा. भाऊजी, इंद्रा. महिरी, मी तुमचा नेहमी आदर करतो. मला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगायला लावू नका. शेवटचं सांगतो, इंद्रा हा विषय माझ्याकरता कायमचा संपलाय. चूक असेल तर माफ करता येतं, पण गुन्ह्याला माफी नाही. त्यानं गुन्हा केलाय. आणि त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. आणि पळा, तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप जा, आराम कर जा. काय चूक आणि काय बरोबर काहीच कळत नाहीये.
पण सरांना घराच्या बाहेर काढायला नको होतं. मला काढलं असतं तरी चाललं असतं. एकदम चुप. ही सगळी नाटकं माझ्या समोर करायची नाहीत, कळलं? आणि आता तुला या घरचं पाणी सुद्धा गोड लागू देणार नाहीये मी. आणि तुझ्या या थोबाडावर हसू सुद्धा फुलू देणार नाहीये, कळलं? काय झालं? त्रास होतोय? त्रास होतोय ना? तुझं नुसतं तोंड दाबलंय मी तर तुला इतका त्रास होतोय. विचार कर, माझ्या इंद्राला मार खाताना किती त्रास झाला असेल. बघितलेस ना त्याच्या पाठीवरचे व्रण? बघितलेस ना? तुझ्यामुळे आले ते, तुझ्यामुळे. आता तुझ्या मनावरही मी रोज असेच गाव करणार आहे. उठता बसता तुला अशा जखमा देणार आहे ना ज्या मरेपर्यंत बऱ्या होणार नाहीत. माझ्या इंद्राला तुझ्यामुळे आता घाणीत राहावं लागणार आहे. आता तुलाही मी आनंदाने जगू देणार नाही. सुख जरी तुला शोधत आलं ना तरी मी त्याला परत पाठवेल, कळलं? प्लीज सोडून, खूप दुखतंय. तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या मुलाला त्याच्या बापानी घराबाहेर हाकलून दिलंय. आई मुलाची, बाप लेकाची, भावंडांची ताटातूट झाली फक्त तुझ्यामुळे. इंद्राच्या आयुष्याला ना तू ग्रहण लावलंयस. अगं तुझ्यामुळे तो स्वतःच्या बापाच्या नजरेतून उतरला. या सगळ्याला ना तूच जबाबदार आहेस. माझ्या इंद्राचा बदला घ्यायला म्हणून मुद्दाम केलंस ना. त्यालाही तुझ्यासारखंच त्या घाणेरड्या वस्तीत राहायला लागावं म्हणून हा सगळा खटाटोप केलास ना. भारती मॅडम, काय बोलताय तुम्ही? अशा बदला वगैरे घेण्याच्या गोष्टी माझ्या मनात येत सुद्धा नाहीत. गबगा, उगाच ना हा खोटा सासूतपणाचा माझ्या समोर आणू नकोस. तू काय लायकीची मुलगी आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. माझ्या लेकाच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस तू. आता तुला एक एक श्वास घ्यायला जड जाईल ना अशी तुझी अवस्था करणार आहे मी. मरणाची भीक मागशील तू, लक्षात ठेव. कुठे निघालीस? हे पाणी काय तुझा गायब झालेला बाप पुसणार आहे? फडक्यानी नाही, तुझ्या साडीच्या पदरांनी पुसायचं, कळलं? मॅडम, तुम्ही ऊस